ची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीबाबत काय बघता तुम्ही? राष्ट्रवादीची कशी तयारी आहे, काय नियोजन आहे? राष्ट्रवादी आता मी मागेच सांगितलं होतं की जवळजवळ 9 जागा आपण मागणार, परंतु काल भुजबळ साहेबांचा आमचे सहकारी मंत्री यांनी सांगितलं की आपण 10 जागावर आपण क्लेम करणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून 10 जागावर आता क्लेम राष्ट्रवादीने केलेले. आता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला. एक जागा कुठली वाढली, एक जागा कुठली वाढली ते मला माहीत नाही. तुमच्या जागा वाढली, परंतु गडचिरोली आणि भंडारा हेच आमच्या मागणी आहे. नवनीत राणा भाजप प्रवेश करणार अशी चर्चा होती. मागच्या वेळेस तुमच्या गटाकडनं तिथं अमरावती खासदार निवडून आले. गटाकडून आपण समर्थन दिलं होतं. आपण राष्ट्रवादी काँग्रेसनी नवनीत राणा यांना समर्थन दिल्यामुळे ते निवडून आले, हे तितकंच खरं आहे. त्या दृष्टिकोनातून कुठे जातं काय जातं त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे आमचं जे आहे 10 जागावर आम्ही लढायचा आमचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ नेते युतीचे महायुतीचे बसतील आणि ठरवतील. विदर्भात काय चित्र आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? विदर्भात काय आता 11 ते 11 येते 100%. 10 जागा विदर्भात, 10 जागा आहेत तर 10 जागा येतील 100%. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? 2 विदर्भामध्ये 2 जागा पाहिजे आम्हाला. मागणी करत होतं, बघू काय होईल. एक तर मी आहेच इच्छुक आज सुद्धा. अच्छा, चिन्ह कोणतं राहणार? घडीच राहणार. कोणतं चिन्ह? आता काय घडी, आता घडीचाच माणूस आहे ना मी, मंत्री घडीचा. आणि बघू आता काय होईल पुढे. महायुती जे ठरवेल ते काय आपल्याला सांगता येत नाही. परंतु कोणत्या NCPचा आहोत, घडी आमचा सिम्बॉल राहील आणि त्या दृष्टीने आपण बेस्ट कॅन्डिडेट म्हणून. सध्या महाराष्ट्राचं राजकारण बारामती लोकसभेच्या भोवताल केंद्रित झालं. गडचिरोली आहे ना, गडचिरोली सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. गडचिरोलीपासून बारामती, असं इथून एक सुरू होईल तर बारामतीला 10 होईल. तुमच्या मतदारसंघातून मग भाग्यश्री उमेदवार असतील? पुढे पार्टी ठरवतील कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा नाही. अजितदादांचा आग्रह आहे की तुम्ही आदिवासी नेता आहे, ते महाराष्ट्रात राहावे, विधानसभाच लढावे. ते बरोबर आहे. त्यांचं सुद्धा बरोबरच आहे की विदर्भामध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी पाहिजे सांभाळणारा, जे विदर्भ सांभाळू शकेल. त्या दृष्टीने त्यांचा विचार बरोबर आहे. परंतु आता नवीन पिढीला संधी देणं हा माझं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी ते सुद्धा जे कोणी माझ्यानंतर ही विधानसभामध्ये येतील ते सुद्धा दादांना चांगल्या प्रकारचं सहकार्य. आपण आहोत ना मार्गदर्शक. दिल्लीला राहून आम्ही सगळं सांभाळू, इकडच्या विदर्भाला मार्गदर्शन करू आमचे नवीन पिढीला, असं.